आहे, लगेच तुमचा मॅच होणार आहे. त्याच्यानंतर एक मॅच होईल, त्या एक मॅच मध्ये जो जिंकेल त्याच्याशी किल्लेवाडी संघ खेळणार आहे. त्यामुळे त्यांनाही विनंती आहे. चला टॉस करून घेऊयात. दोन्ही कॅप्टन पोहोचलेत. उमरोलीच्या संघाचे कर्णधार पोहोचलेत, शिपोलीचे कॅप्टन पोहोचलेत. मॅच 3 ओव्हरचा असणार आहे. हा मॅच 2 ओव्हरचा आहे. बाबा मैदानावरती. चला मॅचला सुरुवात काही क्षणामध्ये या ठिकाणी होत आहे. आता पुन्हा एकदा नऊ तरुण क्रिकेट संघ गणेश कोंड आयोजित नीलावंती देवी चषक 2024 पर्व 10. आज या ठिकाणी आपण पाहत आहात 10व्या पर्वाचा हा क्रिकेटचा खेळ आज आपण या मैदानावरती सर्वजण अनुभवत आहात. आणि चांगला मॅच मैदानावरती तुमच्या भेटीला आहे. चांगली मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. सध्या अनेक प्रेक्षक वर्ग जो आहे तो युट्यूबला जॉईन होतोय. तो देखील संपूर्ण मॅचेसचा आनंद घेण्याचा प्रयत्न आपल्या घर बसल्या ND स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्या घर बसल्या सर्वजण आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. चला टॉस केला जातोय. अंकुश दर्जे व्लॉग्स यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार. प्रफुल्ल आपले मनापासून आभार आहेत. रुपेश वैराग साहेब यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहेत. गाडी आता तिथे बरोबर पार्किंग करून या. तुम्हाला आम्ही लगेच नाही बोलवलं पण थोड्या वेळाने, पण सावकाश या. रुपेश वैराग साहेब नाही, रुपेश वैराग साहेबांना जसा कॉल गेला तसं ते थोडंसं त्यांनी गाडी खाली ठेवली नाही, लगेच येण्याचा प्रयत्न ते करत होते. पण चला या. उमरोलीने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. आज निलेश मोरे काहीतरी वेगळं पण करून आलेत का हाही प्रश्न असणार आहे. एक्स्ट्रा प्रतिनिधी 12वा खेळाडू येऊ द्यात. टीम 12वा खेळाडू धामणी 12वा प्रतिनिधी पाठवा. गोडेकर आपलाही पाठवा. 12वा खेळाडू कंपल्सरी असणारा गरजेचं आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल या ठिकाणी आता जातोय ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅटची एज आणि टेकन. पहिल्याच बॉल वरती मात्र बिग विकेट, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. फलंदाज बाद, ब्रेक थ्रू, गॉन. क्रिश मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरतोय आणि सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट घेतलाय. गोल